दुसरा विषय कर्जमाफीचा. सुरुवातीला म्हणले 30 जूनपर्यंत कर्जमाफी देऊ, परत म्हणले 5 जुलैपर्यंत देऊ. आज उद्या म्हणजे आता 10 तारीखचा, उद्या आज 9 तारीख आहे, उद्या 10 तारीख आहे. एकत्रित शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली का? कर्जमाफी लांब आहे मंत्री महोदय, पण जाहिराती मात्र मोठ्या मोठ्या लागल्यात कर्जमाफीच्या. कर्जमाफी करायच्या आधी जाहिराती, म्हणजे आधी जाहिरात करायची, कर्जमाफी द्या ना एकत्रित. अजून एक सुद्धा शेतकऱ्याची मी आधी जाहीर केली नाही. जाहिरातीत मात्र सरकार पुढे आहे. मग जाहिराती करायच्या आधी कर्जमाफीची यादी तर जाहीर करा. पण जाहिराती जेवढी गडबड करण्यापेक्षा कर्जमाफीची गडबड करा ना. हो, सरकार देणार आहे, पण सरकारला प्रत्यक्ष लाभ देण्याच्या पेक्षा जाहिरातीवर जास्त भर आहे. नाही, लाभ द्यायच्या आधी जाहिरातीवर लक्ष जास्त आहे. त्यामुळं तुम्ही 5 तारीख उलटून गेलेली आहे, अजूनही एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नाही. अध्यक्ष मोदी असे काही शेतकरी आहेत त्यांना 2017 तुम्ही थांबवायचं नाही मला. 2017च्या कर्जमाफी त्यांना कर्जमाफी मिळाली नाही, 2019च्या कर्जमाफी त्यांना कर्जमाफी मिळाली नाही, आणि 26 मध्ये पण नाही. अशा शेतकऱ्यांचा तर विचार करा, ज्या शेतकऱ्याला आतापर्यंत एकदाही कर्जमाफी मिळाली नाही. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. असे शेतकरी बरेच आहेत महाराष्ट्रात, हजारो लाखो शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, यासाठी प्रवीणसिंह परदेशींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती, किंवा कायमस्वरूपी यावर उपाययोजना काहीतरी, आपल्या शेतकरी कर्जबाजारी होऊ नये, आत्महत्या थांबाव्या, यासाठी उपाययोजना आपण समिती नेमली होती. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार काय करतंय, त्यासाठी किती तरतूद केली? ठिबक सिंचनचं 2-2 वर्ष 3-3 वर्ष अनुदान मिळत नाही. तुमच्याही मतदारसंघातला विषय असेल. मग शेतकरी कर्जबाजारी कसा होणार नाही, शेतकरी आत्महत्या का करणार नाही, यासाठी उपाययोजना सुद्धा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, चालू 2 मिनिट संपवतो. अध्यक्ष महोदय.